आणि नमस्कार, आमच्या गावरान रेसिपीज ह्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत जवळपास मटणाची भाजी. आणि हे आईने मटण आणलं आहे. हे आईने मटण मम्मीने धुवून ठेवले आहे. आणि आता आपण सुरुवात करत आहोत मटणाच्या भाजीला. तरी सर्वप्रथम आपण दरवेळेसप्रमाणे आई ही चटणी बनवून घेत आहे, ज्याच्यामध्ये आपण आलं, कोथिंबीरची आणि लसूण वगैरे सर्व आपण कापून ह्याची चटणी बनवून घेणार आहोत. म्हणजे सोलून वगैरे ठेवलं होतं ते. आता मम्मी ही चटणी बनवत आहे. आणि हे आपलं कुकर आहे. हे कुकरमध्ये आता आपण गॅस ऑन करूया. हा गॅस आपला ओपन झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत तेल. आणि हे आहे सर्व आपलं मटण आहे. आणि हे आपले दरवेळेसप्रमाणे जी चटणी आपण बनवली आहे, ही चटणी आहे हिरवी चटणी आपली. हे मम्मीने ह्याच्यामध्ये तेल ओतलं आहे भाजी इतके. ओके, आता हे ओतले गेले आहे. आता आपण भाजीला सुरुवात करूया. आता आपले तेल जे आहे हे तापले आहे. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो आणि कांदा चिरलेला ह्याच्यामध्ये आपण घालत आहोत. आई हे सर्व घालत आहे ह्याच्यामध्ये. आणि एकदा पुन्हा आपण हे हलवून घेऊया पकडून एकदा. आणि हे माझं हलवून झालं आहे. तरी मम्मी एकदा चमच्याने परत एकदा हलवत आहे, जेणेकरून पूर्ण ह्याला हे ऑइल, सनफ्लॉवर ऑइल जे आहे हे सर्व पूर्ण ह्याला लागलं पाहिजे आणि चांगलंही शिजलं पाहिजे. आता हे आपण थोडा टाईम असंच थोडं शिजायला ठेवणार आहोत. तर हे आता मी शिजायला ठेवत आहे, तोपर्यंत नंतर भेटूया आपण. आणि हे शिजून झाले आहे. ह्याच्यामध्ये आता मम्मी ही आपली रेडी केलेली जी चटणी आहे ही सुद्धा ह्याच्यामध्ये घालत आहे. ही मम्मी ह्याच्यामध्ये एकदा चटणी घालून घेत आहे. एकदा आपण हे हलवून घेऊया, जेणेकरून सर्वांना ही चटणी जी आपली रेडी झालेली आहे हे याच्यामध्ये घालून जाऊया. आणि ह्याचा तुम्ही कलर बघू शकता. हे शिजत आहे. आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत हळद, मीठ आणि म्हणजे मसाला आणि मीठ. आमच्या मसाल्यामध्ये कोणताही दुसरा मसाला उपयोगी आणायचं गरज नाही आहे, कारण की आमच्या मसाल्यामध्ये टोटली मिक्स मसाला जो असतो ह्याच्यामध्ये आम्ही गरम मसाला आणि सर्व प्रकारचे जे मसाले, खडे मसाले आहेत हे सर्व आम्ही घालून घेतले आहेत. तरी आम्ही थोडा गरम मसाला वरून घालत आहोत. आणि मम्मी एकदा हे हलवून घेत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काही प्रमाणात थोडं पाणी घालत आहेत, जेणेकरून जो आपला मसाला घातला आहे तो जळो ना, म्हणजे पेटला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये काही केसमध्ये असा मसाला पेटतो वगैरे. ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आपण. आणि मम्मी एकदा हलवून घेत आहे. ह्याचा तुम्ही कलर बघू शकता. आता आपण हे थोडा टाईम शिजायला ठेवणार आहोत. आणि आपण पुन्हा इकडे आलो आहोत जेव्हा हा आपला मसाला जो आहे हा शिजला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपलं जे मटण आहे हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेत आहोत. आणि आम्ही हे बटाट घालत आहोत ह्याच्यामध्ये. जर तुम्ही कधी गावरान रेसिपीजमध्ये म्हणजे जर तुम्ही असं कधी बटाटे वगैरे घातली नसतील तर नक्की भाजीमध्ये एकदा बटाटे घालून त्याचा तुम्ही टेस्ट घेऊ शकता. आणि आपण ही लसूण जे आहे त्याची आपण एक कांदा घेतला आहे लसणाचा, तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घातला आहे. आणि मम्मी एकदा हे परत मिक्स करून घेत आहे, जेणेकरून सर्वांना पुन्हा एकदा परत जो आपला मसाला आहे हा सर्व लागला पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया पाणी. हे थोडे कोमट पाणी आहे. आता हा पाणी आपण घातला आहे, ह्याच्यामुळे आपला भाजीला शिजेल आणि आपल्याला रसाही मिळेल. आता आपण आपला हा जो गॅस आहे म्हणजे झाकण लावू घेऊया आपण कुकरला आणि शिजायला ठेवूया. आणि आपण शिजायला ठेवला आहे तो.
आणि हे आहेत आमचे इथले फणस पावसाच्या ह्याच्यात. आणि ही आहे आमची चूल जिथे आपण आलो आहोत. आणि मम्मी हे चुलीतले जे कोळसे असतात हे काढत आहे, जेणेकरून आपल्याला परत एकदा नंतर कसल्या कामामध्ये वापरता येतील. आणि आपण हा आपला गॅस आहे हा बंद करत आहोत, कारण की आपली भाजी जी आहे ती 7 ते 8 शिट्यांमध्ये शिजली आहे. आणि ह्याचा आपण थोडा जो मधली प्रेशर आहे हा थोडा काढून घेत आहोत, त्यातली वाफ. आता हे आपली भाजी ह्याच्यामध्ये रेडी आहे. ही मम्मी ह्याच्यामध्ये उघडून आपल्याला दाखवेलच. आणि आपली भाजी जी आहे ही रेडी झाली आहे. बघा तुम्ही याचा कलर बघू शकता. आम्ही आपल्या भाजीमध्ये कोणताही फूड कलर किंवा असा कोणताही खाद्य कलर असा आम्ही वापरत नाही. आणि आपली भाजी जी ही रेडी आहे. आणि हा आहे भात. आपण ताटामध्ये घेऊन दाखवणार आहोत तुम्हाला आणि आपण खाण्यास सुरुवात करणार आहोत. तुम्ही पण तुमच्या घरी अशी भाजी एकदा कधीतरी नक्कीच बनवून बघा. आणि हा आपला भात हा इकडे रेडी आहे. जर आमचा मटणाची भाजीचा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा.